प्रतिनिधी अनीस शेख भिकन, मुंबईतील कुर्ला पश्चिम भागात गोळीबाराच्या एका थरारक घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. कुर्ला येथील हलाव ब्रिजजवळ बुधवारी रात्री ही घटना घडली असून यामध्ये बाबा येलप्पा पवार नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री साधारणतः 8:30 वाजेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी बाबा येलप्पा पवार याच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यानंतर जखमी अवस्थेत त्याला तातडीने कुर्ल्यातील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि न्यायवैद्यकशास्त्र चमूने फॉरेन्सिक टीम घटनास्थळी धाव घेऊन तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी घटनास्थळावरून काही नमुने गोळा केले असून ते पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत बाबा येलप्पा पवार याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्याच्यावर यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे ही हत्या आपसी वादातून झाली आहे की यामागे काही टोळीयुद्ध गँगवॉर आहे, या दिशेने पोलीस तपास करत आहेत. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपायुक्त आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत रुग्णालय आणि घटनास्थळाची पाहणी केली. या प्रकरणी कुर्ला येथील विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तातडीने हालचाली करत 2 संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. या आरोपींची कसून चौकशी सुरू असून हा गुन्हा लवकरच उघडकीस येईल असा विश्वास पोलीस प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.